प्राथमिक चौकशीत तेच समोर आले। म्हणजे या गुंडांना हायर करण्यामागे आमच्याच घरातली व्यक्ती आहे? हो साहेब। काय? या त्या गुंडांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे स्केच तयार केले। मॅडम मॅडम प्लीज मला पोलीस पकडून घेऊन गेले तर प्लीज तुम्ही मला सोडवा मॅडम प्लीज मला जेलमध्ये जायचं नाहीये। शांत राहा। हे बघ माया, पोलीस तुला पकडून घेऊन गेले तरी मी तुला सोडवेन। आत्ता जे होतंय ते होऊ दे। सर मग सांगा ना कोण आहे ती व्यक्ती? नाही, मी हे स्केच नाही पाहिले, पण आमच्या साहेबांनी पाहिले। स्केच दाखव। बघू अथर्व। कोणाचं आहे? स्केच तर मायाचं असायला हवं होतं, हे बदललं कसं? अंबिकाने हे केलंय, पण का? वहिनी मलाही बघू ना। असं दिसणारं कोणीच नाहीये ना आपल्या घरात। इन्स्पेक्टर साहेब, त्या गुंडांनी तुमची दिशाभूल केली। जोपर्यंत तुम्ही त्यांना 3rd डिग्री देत नाही तोपर्यंत ते खरं काय ते कबूल करणार नाहीत। सॉरी दादासाहेब, तुमचा वेळ घेतला। बाकी त्या गुंडांकडे बघतो आम्ही, येतो आम्ही। या चला। त्या गुंडांना खरंच पोलिसांनी पकडलं असेल तर ते स्केच माझंच असायला हवं होतं। मग ते बदललं कसं? मंजिरी मॅडमने सगळा गेम तर फिरवला नसेल ना? असू दे, मी का विचार करते या सगळ्याचा? इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मी वाचले।
नाही, पण अजूनही ते गुंड पोलिसांच्या तावडीत आहेत, म्हणजे काहीही होऊ शकतं. मीरा, मीरा, त्या गुंडांनी अजून तरी मायाचं नाव घेतलं नाही. आणि ते घ्यायला नको, त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. मी जाऊन येते तिकडे. हो. अरे बापरे, ही मीरा तिच्यासोबतच्या आत्म्याशी बोलते का? माया, तुझ्यासाठी ना आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. तू मला मारायला गुंड पाठवलेस, पण तरी सुद्धा मी तुला काहीच करणार नाहीये. जा, सोडलं तुला. नाही सोडणार मी तुला. माझ्यासाठी नाही, पण वेदाच्या बाबांना जी गोळी लागली आहे ना, त्यासाठी तुला शिक्षा मिळणारच. तुझी अशी अवस्था करेन की तू स्वतः मरण मागशील, पण तरी तुला ते मिळणार नाही. लक्षात ठेव माया. म्हणजे मला हिने वाचवलं. मीराने वाचवलं मला. का 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 वाचवेल मला? काय चाललंय सगळं? काय चाललंय? माय गॉड, मी खरंच वेडी होणार आहे. मी. अहो, तुम्ही कुठे फिरताय? तुम्हाला औषधं घ्यायची नाही आहेत का? या तुम्ही. पोलीस प्रोसिजर चालू तुम्ही होतं, बघा. बाबांशी बोलत होतो. सगळं ठीक आहे, पण औषधं घेणं पण तितकंच महत्वाचं आहे ना. हो. थांबा तुम्ही.